स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ काय आहे। तर तोच टॉपिक घेऊन आलेली आहे की सगळ्याच बायकांना किचनमध्ये स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो। स्वयंपाक म्हणा, स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा क्लीन करा, भांडी घासा, खूप कंटाळा येतो। तर त्याच गोष्टींबद्दल किंवा त्याच गोष्टी कशा करते मी मॅनेज सकाळी किंवा दुपारचा असू द्या, संध्याकाळचा असू द्या, तर ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आणि हो, व्हिडिओ तर बघतच असतात, पण मग कमेंट देखील करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ रोज तुम्हाला बघायला भेटेल। त्यानंतर बघा, आता किचनमध्ये आले आणि आंघोळ वगैरे छान करून घेतली। बाथरूमचं सगळं आवरून झालेलं होतं। तर आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशीचा हा रुटीन आहे। दुपारचं जेवण कसं बनवते किंवा सगळं बनवताना सगळं किचन ओटा किती चांगल्या पद्धतीने स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा जितका जास्तीत जास्त पसारा काढता येणार नाही इतकी त्याची काळजी घ्यायची असते। कारण किचन ओट्यावर जितका आपण पसारा करू तितका नंतर आपल्यालाच आवरायला कंटाळा येतो। त्यामुळे चला आता सगळ्यात आधी तर कुकर लावायला घेतला, कारण रविवारचा आमच्या घरी हा आयटम फिक्स असतो। आमच्या घरी उडदाचं वरण हे कंटिन्यू दर रविवारी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये माझ्या बघायला भेटलंच असेल। तर उडदाचं वरण दर रविवारी वर्षभर आम्ही उडदाची डाळ बनवतो। तर सगळ्यात आधी काय केलं ना, उडदाची डाळ कुकरच लावून घेऊया म्हटलं। तर तांदूळ घेतले, जिरा तांदूळ घेतले, त्यानंतर उडदाची काळी डाळ घेतली, त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घातली, थोडी तुरीची डाळ घातली, मुगाची डाळ मी घालत नाही। सगळ्या डाळी एकत्र करून छान धुवून घेतल्या। स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवायचं। त्यानंतर व्यवस्थित किती पाणी पाहिजे त्या अंदाजानुसार पाणी घेतलं। कुकर एकीकडे छान लावला। कुकरमध्ये थोडं पाणी जास्तच घातलं खाली, आणि प्लेट मी कंटिन्यू ठेवत असते, कारण कसं आहे ना, वाफेचं जे पाणी वरती येतं ना, तर डाळ काळी असल्यामुळे तांदूळ म्हणजे भात जो असतो तो काळपट दिसायला लागतो, त्यामुळे प्लेट नेहमीच ठेवते। त्यानंतर बघा, कुकर एकीकडे लावून दिला की रिकाम्या वेळेस बसून राहण्यापेक्षा किंवा मोबाईल बघण्यापेक्षा लगेचच पुढच्या कामाला लागते। जसं की बघा, आता जे फोडणीला लागणार आहे, हिरवी मिरची, खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर, हे सगळं चिरायला घेतलं। म्हणजे सगळ्या गोष्टी आपण रेडी करून ठेवल्या ना, आता कुकर लावलेलं आहे, पण फोडणी देण्यासाठी वाटण जर करून ठेवलं ना, तर लगेचच आपलं वाटण झटपट असेल तर पटपट फोडणी देता येते। त्यामुळे तर सगळ्यात आधी बघा, सगळं चिरून वगैरे घेतलं, निवडून घेतलं। त्यानंतर पुढचं म्हणजे किचन ओट्यावर जे काही तुम्हाला साल्टे वगैरे, लसणाचे जे काही कचरा वगैरे दिसत असेल तो सगळं उचलून घेतला। कारण किचन ओट्यावर कसं आहे ना, एकामागे एक आपण नॉनस्टॉप न थांबता जर काम केलं किंवा आपण जर थोडा वेळ जरी मोबाईल घेऊन बसलो, तर आपल्याला इतकी मोबाईलची म्हणजे लगेच 2च मिनटात आपण रील बघायला सुरुवात करतो आणि त्या गोष्टीमध्ये आपला खूप टाईमपास होतो। त्यामुळे तर बघा, आता कचरा वगैरे किचन ओट्यावरती जे काही खरगटं होतं, जे काही कांदे लसणाचे काही साल्टे होते, सगळं उचलून घेतलं। आणि त्यानंतर जे वाटण बनवायला घेतलं। तर वाटण बनवताना काय करायचं ना, की त्यामध्ये थोडे जिरे घालायचे। जिरे आपण फोडणीला न घालता मोहरीची फोडणी द्यायची, पण जिरे आपण वाटणालाच घ्यायचे। तर जिरे आता वाटायला घेतले आणि सगळ्या जेवढ्या मिरच्या होत्या तेवढ्या सगळ्या घेतल्या। माझ्याकडे नेमकं मिरच्या भाजीपाला जो आणला होता तो 2 आठवड्यापर्यंत मला चालतो। तर आज मिरच्या पण संपलेल्या होत्या, थोड्याच मिरच्या होत्या, पण लवंगी असल्यामुळे माझं आजचं काम होऊन गेलं। आणि कोथिंबीरही नव्हती, तर कोथिंबीर असली तर अजून छान चव लागते, पण नव्हती, त्यामुळे तर चला आता वाटणसुद्धा छान करून घेतलं। एकीकडे वाटण करून ठेवलं आणि आता किचन ओट्यावरती जर बघितलं ना, तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आणि माझं वाटणसुद्धा तयार झालं एकीकडं। तर आता पुढचं काम म्हणजे पोळ्याचं पीठ मळायचं होतं। तर कणिक मळताना सगळ्यात आधी ना, कणिक तर मी जेव्हा पण मी म्हणजे पीठ घेते ना, त्यावेळेस मी चाळत वगैरे नाही, कारण मी ऑलरेडी बारीकच दळून आणते। झिरो जे असतात ना, त्यानेच मी पूर्ण म्हणजे चिक्कन दळून द्यायला लावते त्यांना। पूर्ण मैदा जसा असतो त्याच पद्धतीने मी दळून आणते, त्यामुळे चाळायची वगैरे काही इतकी गरज पडत नाही आणि खराब देखील होत नाही पीठ। तर त्यानंतर बघा, पिठामध्ये छान मीठ घातलं आणि जितकं मला प्रमाणात म्हणजे जितक्या पोळ्या बनवायच्या होत्या तितकंच प्रमाणात पीठ घेतलं। काही शिल्लक उरू नये त्याप्रमाणे मी पीठ घेतलेलंच नाही आहे, कारण संध्याकाळचं संध्याकाळी बनवता येतं किंवा दुसऱ्या दिवशी बनवता येतं। कारण शिळं पीठ हे फ्रीजमध्ये तसंच ठेवलं किंवा आपण नंतर जेव्हा यूज करतो तर असं म्हणतात की हे जे पीठ असतं ना फ्रीजचं, ते जास्त म्हणजे फ्रीजचं पीठ खाऊ नये, कारण लहान मुलांच्या पोटामध्ये गॅस होतो आणि जास्तीत जास्त पोटामध्ये जो गॅस होतो तो फ्रीजच्या वस्तूंनीच होतो। त्यामुळे फ्रीजमध्ये कोणतंही अन्नपदार्थ म्हणजे मी शिळपाकं म्हणा उरूनच देत नाही, किंवा जर उरलं तर थोडंफार देखील असेल तर भाजी वगैरे ठीक आहे, पण पीठ कणिक तर उरून द्यायचंच नाही शक्यतो, कारण पीठ कसं आहे ना, फ्रीजचं पीठ खाऊ नये असं म्हणतात। त्यामुळे
तर बघा आता मापातच पीठ मळलं होतं, आत्तापुरतं होईल तितकंच. आणि रोजचा कसा अंदाज असल्यामुळे मला आता कळून जातं की किती पीठ घ्यायचं किती नाही घ्यायचं. त्यामुळे तर पीठ कणिक मळून झाल्यानंतर आहे ना तेल टाकायचं. तेलाने छान असं सगळीकडनं छान असं 2-3 वेळा छान मळून घेतलं ना तर अगदी नरम पोळ्या येतात. आणि 15-20 मिनटं आता हे पीठ मी असं झाकून ठेवणार आहे. त्याआधी झाकून ठेवायच्या नंतर जो किचन ओट्यावरती जो पसारा दिसत असेल ना तुम्हाला पीठ वगैरे सांडलेले, तर ते आपण काय करतो ना तसंच ठेवतो आणि परत पुढचं स्वयंपाकाची तयारी करतो. ते हे तेलाचं जे आहे ना किटली, तर ती पण मी धुवायला टाकली कारण पूर्ण खराब झालेली होती. त्यामुळे ज्या वस्तू लागत नाही त्या सगळ्या लगेचच भांडी जी खरकटी भांडी होती ती लगेच बेसिंगमध्ये टाकल्या. त्यानंतर किचन ओट्यावर जे काही पीठ वगैरे सांडलेलं होतं तेलाचं म्हणा कोणतं मिठाचं म्हणा सगळं असं कपड्याने पुसून घेतलं. म्हणजे कसं आहे आपला जो किचन काउंटर आहे ना अगदी क्लीन दिसायला लागतो आणि पुढचं जे काम करायला आपल्याला किचन काउंटरसुद्धा स्वच्छ भेटतो. आणि जी काही भांडी धुवायची आहे ती बेसिंगच्या भांड्यातच टाकत असते, म्हणजे कसं किचन ओट्यावरती पसारा देखील दिसत नाही. त्यामुळे त्यानंतर बघा किचन काउंटर छान पुसून घेतला आणि कुकरच्या शिट्ट्या पूर्ण झालेल्या होत्या. तर कुकर थंड होईपर्यंत सगळ्यात आधी पोळ्या करून घेऊया म्हटलं. तर चपाती बनवताना सगळ्यात आधी तर बघा जेव्हा आपण पलपट लाटणं घेतो ना त्यावेळेस पोळ्या बनवताना पलपट लाटण्यावर जेव्हा पोळी लाटतो त्यावेळेस पलपट इकडे तिकडे सरकतो. त्यामुळे नेहमीच मी पलपटाखाली असं कपडा वगैरे अंथरून घेते, म्हणजे पलपट तसल्या तसं राहतो, सरकत नाही, पोळ्या अगदी व्यवस्थित येतात. त्यानंतर जे काही पिठाचं वगैरे सांडलं तर ते त्या कपड्यावरतीच सांडतं आणि मग जास्त किचन काउंटर मेसी दिसत नाही. त्यामुळे तर बघा आता पीठ छान असं झाकण ठेवलेलं होतं त्यामुळे छान असं मुरलेलं आहे. अगदी एकदम नरम नरम पोळ्या येतात आणि पोळ्या भलेही माझ्या फुगल्या नाही किंवा जास्त फुगल्या नाही तरी चालतात, पण पोळ्या माझ्या दिवसभर म्हणा तशाच नरमच राहतात. आणि अगदी एका पोळीचे दोन एकावर एक जे असतात ना आपण पीठ जेव्हा पोळी लाटतो त्यावेळेस एकावर एक 2 असे पापुदे म्हणजे 2 अशा लेअर तुम्हाला दिसतील अशा माझ्या पोळ्या येतात. त्यामुळे आणि बघा आता पोळ्या एकीकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम होईपर्यंत तसंच उभं राहायचं नाही आहे. तवा गरम होईपर्यंत आपण जितक्या पोळ्या बनवायच्या तितक्या लाटी काढून घ्यायच्या, तयार करून ठेवायच्या लाटी एकीकडे, म्हणजे झटपट आपण पोळ्या लाटून घेऊ शकतो. तर एकीकडे शिवांश आलेला होता. शिवांशीसुद्धा एकीकडे मस्ती चालू होती, काहीतरी बडबड चालू होती, तर त्याच्या संग बोलत होते एकीकडे. आणि तवा आता एकीकडे गरम व्हायला ठेवलेलाच आहे. आणि जेव्हा पण मी पोळ्या करते त्यावेळेस मी पीठ जास्त घेत नाही. पोळ्या लाटते त्यावेळेस मला पीठ जास्त लागतं. आणि जेव्हा पण तेल घेते ना तर तेल मी असं वरतून पोळीच्या आतमध्ये नाही लावत. जेव्हा आपण पोळ्या तव्यावर भाजतो ना त्यावेळेस मी तेल टाकते, कारण पोळी अगदी नरम आणि एकदम फुलते देखील आणि अगदी नरम आणि एकदम लेअर दिसायला लागतात अशा माझ्या पोळ्या नरम येतात. तर बघा आता तवा छान तापलेला आहे, तेल लावून घेतलेलं आहे, वरतूनसुद्धा तेल लावून घेणार आहे, म्हणजे पोळीला तेल लावलं ना तर पोळ्या अगदी नरम आणि खुसखुशीत अशा एकदम मस्त पोळ्या येतात. त्यानंतर बघा माझ्या सगळ्या पोळ्या इथे करून झालेल्या आहे. तर जितकं शूट करायचं होतं तितकं तुमच्यासोबत दाखवलेलं आहे आणि पोळ्या मी झटपट सगळ्या करून घेतल्या. त्यानंतर पोळ्या बनवून झाल्या की त्या अशाच प्लेटमध्ये न ठेवता असं जाळीची काही तुमच्याकडे प्लेट वगैरे असेल किंवा काहीतरी भांडं पाहिजे असं हवा म्हणजे जी वाफ तयार होते ना पोळ्यांची ती झटपट निघून जाते. आणि पोळ्या अशा ताटलीमध्ये ठेवल्या ना सगळे वाफेने पोळ्या ओल्या होतात, ओलसर होतात. त्यामुळे तर अशी जाळी आहेत माझ्याकडे पोळी ठेवण्याची, चपाती ठेवण्यासाठी. तर त्या जाळीमध्ये छान अशा सगळ्या पोळ्या एकर एक छान ठेवून दिल्या. एकीकडे तुम्ही बघू शकतात पलपट मला लगेचच धुवायचा असतो, जास्तच खराब असला तर लगेचच धुते, नाही तर मग संध्याकाळी धुते. 2 टाईम मी यूज करते. त्यानंतर बघा जी प्लेट होते ती थोडी छान भिजत ठेवलेली आहे, जोपर्यंत जेवण वगैरे होईल तोपर्यंत छान भिजून जाईल. त्यानंतर पोळ्या बनवून झाल्यावरसुद्धा जे काही पीठ वगैरे थोडं थोडं बघा इतकं काही ओटा खराब झालेला नव्हता, पण थोडंफार जे पीठ होतं ते लगेचच असं
क्लीन करून घेतलं. म्हणजे कसं आहे ना, किचन काउंटर अगदी नंतर जेव्हा जेवण होतं ना त्यावेळेस आपल्याला किचन काउंटर जास्त डीप क्लिनिंग म्हणजे डीप करण्याची गरज पडत नाही. अगदी जेवण झालं इतका कंटाळा येतो ना आपल्याला बायकांना. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की स्वयंपाक म्हणा, घरामधली अख्खी दुसरी जी कामं असतात ना, किचन बाथरूमची म्हणा किंवा कपडे भांडे दुसरी कोणतीही कामं असू द्या घरातली, आपण सगळ्या बायका मन लावून करत असतो. पण किचनमध्ये जे बायकांचं डेली काम असतं ना, तर त्या कामांनी म्हणजे बायकांना खूप कंटाळा येतो की स्वयंपाक बनवा, किचन काउंटर क्लीन करा, भांडी घासा. तर त्याच गोष्टींबद्दल तुमच्यासाठी मी अशा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला काही मोटिवेशनल वाटेल माझ्या व्हिडिओंपासून. त्यामुळे तर बघा आता छान इथे एकीकडे कुकर छान थंड झालेला होता, तर भात शिजलेला होता, भातसुद्धा झालेला होता. त्यानंतर आता वरण बनवायचं होतं, उडदाच्या डाळीचं वरण. तर वरणसुद्धा अगदी मस्त लागतं हे उडदाच्या डाळीचं, आम्हाला तर भरपूर आवडतं, आम्ही दर रविवारी बनवतो. तर मी डाळ ही घासटून घेत नसते, कारण डाळ मी अशीच अख्खीच डाळ मी फोडणीला टाकते. खूप छान लागतं डाळी कारण कसं आहे ना, आपलं जे तुरीचं वरण जे बनवतो ते कसं आपण जेव्हा रवीने घसटून घेतो तसं न करता मी अख्खी डाळ तशीच ठेवते. तर आता एकीकडे छान फोडणी द्यायची होती, पोळ्या वगैरे छान एकीकडे झालेल्या होत्या. तर तेल घातलं, तेलामध्ये आता जिरे मोहरी घालणार आहे. तेल छान गरम होऊ दिलं, त्यानंतर जिरे मोहरी, त्यानंतर आपलं जे तेजपान आहे तेजपान घालणार आहे. तुमच्याकडे कढीपत्ता असेल कढीपत्ताही घालू शकतात. तर याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेली आहे, परत एकदा शेअर करते आहे. तर हिंग घालायचा थोडा जास्त, त्यानंतर जे वाटण होतं ना जे केलेलं आपण, ते वाटण घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर जी डाळ होती ती डाळ घालायची, फोडणी दिली की लगेच डाळ घालायची. या डाळी तशाच ठेवते मी, रवीने घासटून घेत नाही, कारण खूप छान लागतं असं वरण. त्यानंतर थोडी हळद घातली आणि पाणी घालायचं, मीठ घालायचं चवीनुसार आणि थोडा वेळ उकळी येऊपर्यंत तसंच ठेवायचं. म्हणजे वरणही छान शिजतं आणि चव देखील खूप छान लागते. अशा पद्धतीने वरण बनवत नसाल तर नक्कीच बनवून बघा. अगदी चाटून पुसून जेवण होईल आणि खूप छान लागतं जेवण. दुपारच्या टायमाला असं पोटभर जेवण करायला खूप छान वाटतं. त्यानंतर बघा आता वरण एकीकडे उकळत आहे, तोपर्यंत टाईमपास न करता काय करायचं ना, की जी ओट्यावरती जो काही पसारा दिसत असेल, मिठाची बरणी, तेलाची बरणी किंवा मसाल्याचा डबा, लगेचच तो पुसून जागेवर ठेवायचा. म्हणजे कसं आहे ना, आपलं ते एक काम कमी होऊन जातं. ओट्यावरती जास्त डीप क्लिनिंग किंवा पसारा असला की मग नंतर खूप कंटाळा येतो सगळं ऑर्गनाईज करा, इथल्या इथे ठेवा जागेवरती. तसं न करता लगेच जितका रिकामा वेळ भेटला आहे ते वेळेस आपण हे कामं करायचे. आता तुम्ही बघू शकतात उभ्या मी ओटा क्लीन केला. त्यानंतर वरणाला छान फोडणी दिलेली आहे. वरण छान उकळी येऊपर्यंत आम्हाला नागलीचे पापड लागतातच. उडदाचं वरण म्हटलं की नागलीचे पापड अगदी आवडीने खातात. त्यामुळे उडदाचे आपले नागलीचे पापड छान भाजून घेणार आहे. तर भाजताना जे दिसत आहे चिमटा, छोटा चिमटा मी घेतलेला होता. 15 रुपयाला हा चिमटा घेतला होता. छान मस्त छोटासा, काही जर आपल्याला भाजायचं वगैरे असेल तर चिमटा मी वापरतेच, कारण गरम होऊन जातो गॅस. त्यामुळे म्हणजे भाजायला आपल्याला हात वगैरे भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे हा चिमटा खूप उपयोगी आहे माझ्यासाठी तरी. नंतर आमचं सगळ्यांचं पोटभर जेवण करून झालेलं होतं आणि जेवण झाल्यानंतर बघा जो दुपारच्या वेळेचं जे काम असतं ना ते संध्याकाळपर्यंत तसंच ठेवायचं नाही, कारण संध्याकाळपर्यंत तसंच जर ठेवलं तर आपल्याला संध्याकाळची डबल भांडी घासावं लागतात, खूप जास्त भांडी जमा होतात. आणि कसं आहे ना, मग भांडी जर तशीच राहिली तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला जी लागणारी भांडी असतात मग ती एक धुवून घ्या किंवा मग सारखं पाण्यामध्ये एक भांडं धुवा, एक भांडं परत किचनचा स्वयंपाक बनवा. तर तसं करण्यापेक्षा दुपारची भांडी दुपारीच घासून घ्यायची, म्हणजे संध्याकाळपर्यंत भांडी छान सुकतात देखील. सुकली का आपण लगेच मांडणीला सुद्धा लावू शकतो. त्यामुळे तर बघा आता बोलता बोलता तुमच्या संग भांडी सगळी घासून घेणार आहे.
तर प्रत्येक कामाला जर आपण 5-5 मिनटं जर ठरवले ना, आता मला 10 मिनटामध्ये भांडी सगळी क्लीन करायची होती. त्यानंतर किचन काउंटरला 5 मिनिट, त्यानंतर बेसिंग स्वच्छ धुवायला 5 मिनिट, असे 5-5 मिनटं प्रत्येक कामाला जर ठरवून घेतले ना, तर आपलं किचन तर अगदी स्वच्छ दिसणारच. त्याबरोबर आपला जो स्वयंपाक आहे तो सुद्धा अगदी म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही पण काम केलं तर तुमचा स्वयंपाकसुद्धा अगदी म्हणजे खूप छान चवदार असा स्वयंपाक बनणार आहे. आणि इतकं सगळं काम करून आपलं जे काम नंतरून करण्यासाठी आपण जे काम ठेवत असतो ते जर आपण आधीच केलं ना, कामात काम न थांबता जर आपण हे काम केलं तर आपल्याला हे कामं झाल्यावरती, किचनचं काम झाल्यावरती आपल्याला निवांत मोबाईल बघता येतो किंवा निवांत आपल्याला स्वतःला वेळ देता येतो. त्यामुळे मग अशी एकामागे एक स्टेप बाय स्टेप कामं करायची असतात. तर बघा, सगळी छान भांडी घासून घेतली. त्यानंतर वायपरने ओटा छान असा ओढून घेतला. जे काही साबणीचं फेस होता ते सगळं काढून घेतलं, कारण तिथे भांड्याची जाळी ठेवायची होती. आणि भांडे घासून झाले की मी बेसिनच्या भांड्यातच ठेवत असते, म्हणजे पटापट भांडे धुवून घेतले ना, तोपर्यंत सगळी भांडी पाण्याने भिजतात आणि एकमेकांचं पाणी जे पडतं त्यामुळे भांडीसुद्धा जे साबणीचा फेस असतो ते सुद्धा निघून जातं. तर बघा, आता छान भांडी धुवायला घेतली. आता भांडी घासून झाली, पण उरलेलं जे काही काम असतं ते म्हणजे उरलेले जो काही अन्न असतं ना, जे काही आपलं उरलेला स्वयंपाक असतो, तर बघा पोळ्या 2 उरलेल्या होत्या, तर त्या इथे ठेवल्या झाकून, कारण शिवांशनी थोडा आज जेवणाला नाटक केलं त्यामुळे ती पोळी उरली. तर ती अशीच झाकून ठेवली इथे पातेलं छोट्याशा वाटीमध्ये, म्हणजे संध्याकाळी आपल्याला पोळी वगैरे घेता येते. तर त्यानंतर जे फ्रूट वगैरे होते ते सुद्धा ताटलीमध्येच ठेवले बाहेर. आणि आता ओटा पुसायला घेतला. भांडी वगैरे छान स्वच्छ करून झालेली होती, स्वच्छ आवरून झाली होती. आता किचन काउंटर पण तसंच न ठेवता किचन काउंटर पुसायचा खूप कंटाळा येतो, पण तो लगेच जर पुसला तर मुंगे आणि झुरळं बिलकुलसुद्धा किचन काउंटरवर फिरकत देखील नाही. त्यामुळे तर लायटरसुद्धा छान पुसून घेतलं. आता गॅस पुसायला घेतला. तर गॅस मी कसं आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग करत असते, घासत असते पाण्याने, पण रोजच्या रोज मी असं ओल्या कपड्यानेच पुसते, कारण इतका काही गॅस माझा खराब होत नाही, कारण ओतूही जात नाही आणि आपण जे काही फोडणी देतो किंवा जे काही तेलाचं मिठाचं जे उडतं ते सुद्धा जास्त इतकं मी सांडवत नाही. त्यामुळे तर अशा पद्धतीने आपण जर काम केलं ना, तर आपल्या किचनची कामं तर कमी होणारच, किंवा बायकांना जो गोष्टीचा कंटाळा येतो ते कामसुद्धा अगदी एकदम सोपं होऊन जाणार अशा पद्धतीने जर काम केलं तर जे काही प्लेटमध्ये सांडलेलं असतं ना, ते असं छान पुसून घ्यायचं, म्हणजे कसं आहे ना, जास्त डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर पुढचं जे काम असतं ना, तर ते म्हणजे टाईल्स पुसायची. म्हणजे टाईल्स कसं आहे ना, जास्त चिकट होऊनच द्यायची नाही, कारण जितकी आपण रोजच्या रोज इतका हात फिरवला ना, तर आपली टाईल्स बिलकुलही खराब होणार नाही आणि अगदी तसल्या तशीच राहणार. जास्त घासण्याची गरज पडत नाही, कारण तुम्ही इतर वेळेस बघत असाल की भरपूर बायकांच्या घरी काय करतो ना, की गॅस वगैरे पुसतात, किचन काउंटर देखील पुसतात, पण टाईल्स पुसत नाही. त्यामुळे काय होतं, टाईल्स पूर्ण चिकट, तेलकट, चिकट तुप्पट होऊन जाते आणि मग ती नंतरून डीप क्लीन करत बसा, त्यामध्ये खूप भरपूर वेळ जातो. तर अशा रोजच्या रोज टाईल्सकडं थोडं लक्ष देऊन जर पुसलं ना, तर भरपूर काम कमी होतं. आणि छान आता बटन वगैरे पुसून घेतले. गॅसच्या खालतीसुद्धा जे काही खरकटं सांडलेलं असतं ते पण असं छान पुसून घ्यायचं. गॅस थोडासा उचलून असं त्याच्या खालचंसुद्धा जर पुसलं ना, तर झुरळं देखील येणारच नाही, कारण झुरळांचा खूप त्रास असतो. झुरळं किचन काउंटरवर जे काय अन्न सांडलेलं असतं किंवा खरकटं असतं त्या वासानेच आपल्या किचन काउंटरवर झुरळं येतात. त्यामुळे ना, अशा पद्धतीने क्लिनिंग आपण करायलाच पाहिजे. त्यानंतर पुढचं काम म्हणजे आता पोळ्या जर उरल्या होत्या त्या मी वाटीमध्ये ठेवल्या. त्यानंतर हे वरण उरलेलं होतं, तर वरणसुद्धा एका वाटीमध्ये काढून ठेवलं, कारण अन्न कसं आहे ना, उरलेलं अन्न लगेचच उरलं आहे, थोडंच उरलं आहे, तर ते कचऱ्यामध्ये न टाकता मी काय करते, असं काढून ठेवते. संध्याकाळच्या वेळेस थोडीशी भूक कमी असते, कारण आपण दुपारी पोटभर जेवलेला असतो आणि सुट्टीचा दिवस असतो, त्यामुळे संध्याकाळचं थोडंसं आपण बाहेर जातो, कुठं काहीतरी खाऊन येतो किंवा लाईट रात्रीचं जेवण करत असतो. त्यामुळे मग थोडंसं हे वरण भात उरलेलं आहे तो आता रात्री आम्ही जेवून घेऊ, कारण कसं आहे ना, फेकायचं काम मी बिलकुल ठेवतच नाही, कारण अन्न कसं आहे ना, मापूनच करत असते, कारण अन्न हे
म्हणजे पोटात गेलं पाहिजे, कचऱ्याच्या डब्यात बादलीत गेलं नाही पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. आणि सगळ्यात आधी म्हणजे आता सगळं उरलेलं अन्न मी एका वाटीमध्ये छोट्या छोट्या वाट्यांमध्ये काढून घेतलं. म्हणजे कसं आहे, ते सुद्धा भांडे मोठे मोठे भांडे अडकून न पडण्यापेक्षा फ्रीजमध्ये देखील आपल्या जागा मिळते भांडी ठेवायला. कारण इतकी मोठी मोठी भांडी पातेली जर काढून ठेवली तर फ्रीज पूर्ण भरून जातो आणि भांडी अडकून पडतात. त्यामुळे आता कॉर्नर जो आहे ना माझा, जो मिक्सर म्हणा किंवा जिथे मी आपले रेग्युलर साखरेचे म्हणा चहाचे जे डबे ठेवते ना मांडणीमध्ये, त्या मांडणीमध्ये जितकं काही सामान आहे रोज मी असं पुसून घेते. एकदा का होईना दिवसातून असा एक हात मारूनच घेते, कारण त्याच्या पाठीमागे देखील खूप खरगटं सांडलेलं असतं. त्या खरगट्यामुळे सुद्धा झुरळ येतात आणि जो एकाला एक लागून झुरळ भरपूर जर झाले तर ते आवरणं म्हणजे त्याला परत झुरळांना औषधांना हे आणा. त्याच्यापेक्षा अशी रोजच्या रोज आपण क्लिनिंग ठेवायची. म्हणजे कोणी येणारा असेल पाहुणा तर आपलं किचन बघून आपल्या घरामधली आपली पारख होते. किचन आपलं स्वच्छ असेल ना तर आपल्या घरामध्ये इतरांना सुद्धा यावंसं वाटेल, खावंसं वाटेल. जर आपलं किचनच जर खूप म्हणजे खराब म्हणा, खूप तसंच असेल तर कोणाला खाण्याची इच्छा तर नाही होणार. पण त्या व्यतिरिक्त अजून एक रिझन म्हणजे आपलं किचन जितकं स्वच्छ असेल ना तितकंच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अन्नपूर्णेचा वास राहील. कारण किचन हे नेहमीच अन्नपूर्णेचा वास असतो तिथे, कारण आपण अन्न तिथे नेहमी शिजवतो, अन्न आपण तिथे खातो. त्यामुळे आपलं किचन नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे. त्यामुळे अशा काही टिप्स आहे तुमच्यासोबत ज्या मी शेअर करते आहे. आणि बघा आता किचन काउंटर छान पहिले ओल्या कपड्याने पुसून घेतला, मग वायपरने असा क्लीन केला ना तर तुम्ही बघू शकतात पूर्ण किचनवरचं थोडंसुद्धा पाणी किचन काउंटरवर राहत नाही, पूर्ण कोरडा होऊन जातो ओटा. नंतर हा जो कपडा आहे ज्याच्याने आपण किचन काउंटर क्लीन करतो ना तर तो तसाच ठेवायचा नाही, कारण त्यालासुद्धा तेलकट वगैरे खळगट वगैरे लागलेलं असतं. तर छान बेसिंगच्या इथेच थोडासा भांड्याचं लिक्विड म्हणा किंवा अंड्याच्या साबणीनेच छान इसळून टाकायचं. म्हणजे कसं लवकरात लवकर तिथेच सुकतो, ओट्यावरतीच ठेवायचा सुकत. बाथरूममध्ये न्यायचा किंवा बाथरूममध्ये इतके सगळे दुसरी धुणं असतं आपलं, तिथे सगळे दुसरं पण कपडे आपले खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तर आता इथे किचन काउंटरवर नेहमी एक कॅरी बॅग ठेवत असते. त्यामध्ये जे काही खरगटं वगैरे असतं ना किचनवरचं सगळं त्यामध्ये ठेवते. म्हणजे कसे त्या कॅरी बॅगला एक गाठ मारली किंवा ओला कचरा असला ना तर कॅरी बॅगमध्येच ठेवते, कारण डस्टबिन आपला खराब होत नाही. आणि डस्टबिनला मी कॅरी बॅग लावतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त किचन काउंटरवर देखील एक कॅरी बॅग ठेवते. म्हणजे ओला कचऱ्याची कॅरी बॅग वेगळीच राहते आणि जो काही घरातला दुसरा कचरा असतो तो आपण बादलीत तसाच टाकू शकतो. त्यामुळे त्यानंतर बघा बेसिंग, तर बेसिंगचं भांडे हे आपण सकाळ संध्याकाळ क्लीन केलं पाहिजे. कारण जसं आपण सगळे भांडी जशी क्लीन करतो ना तसंच आपलं बेसिंगचं हे एक भांडंच आहे. आणि यामध्ये आपण इतकं सगळे भांडी धुतो, तेलकट तुप्पट आणि चिकट सगळं यामध्ये सांडतं किंवा खरकटं देखील तसंच राहतं. त्यामुळे मग या झुरळाच्या आपल्या बेसिंगच्या पाईपमधून सुद्धा झुरळं येतात आणि घाणेरडा वास देखील येतो. तर खूप कुबट वास येतो किचनमध्ये. तर बरेच वेळा जे किचनमधलं बेसिंग असतं ना तर बायकांना बेसिंग स्वच्छ करायचा सुद्धा इतका कंटाळा असतो ना, तर त्यावरची जी जाळी आहे ती सुद्धा अशी छान घासून घ्यायची. त्याच्या खालती जे भांडं आहे जाळीच्या खालती ते सुद्धा असं घासून घ्यायचं. म्हणजे कसं आहे त्यावरती चिकट झालेला थर जो असतो ना तो निघून जातो. पिवळट झालेला भांडं तुमचं कितीही जुनं असू द्या, असं रोजच्या रोज जर क्लीन केलं ना तर भांडला कोणताही चिकट थर म्हणा किंवा खरगटं देखील तसंच राहणार नाही. आणि बघा आता छान बेसिंगचं भांडं छान घासून घेतलं आणि आता धुवून घेणार आहे पाण्याने. तुम्हाला दिसतच असेल की किती स्वच्छ दिसायला लागले भांडं. जर अशी स्वच्छता ठेवली ना तर आपल्या घरामध्ये कोणी येणार असेल तर आपलं किचन नेहमी स्वच्छ दिसेल. एकामागे एक नॉनस्टॉप न थांबता जर आपण किचनचं काम घेतलेलं आहे तर किचनचीच काम आपण पूर्ण करायची. म्हणजे कसं आहे ना आपल्याला दुसरी कामं एक सोडून दुसरं काम जर घेतलं तर हे पण काम तसंच राहतं, ते पण काम तसंच राहतं. तसं न करता मग आपण किचनचंच पूर्ण करायचं. किचनची भांडी असू द्या, किचनचं स्वयंपाक असू द्या. त्यानंतर बघा आता छान बोलता बोलता माझं सगळं किचनचं काम आवरून झालेलं आहे. उरलेलं काम म्हणजे जे ॲक्वागार्ड आहे फिल्टर आहे ना पाण्याचं ते सुद्धा छान पुसून घेते, कारण त्यावरती सुद्धा पाणी उडालेलं असतं, तेलकट डाग असतात, आपण सारखे हात लावतो फिल्टरला, त्यामुळे छान असं पुसून घेते ओल्या कपड्याने. म्हणजे ते सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ राहतं, खराब होत नाही. आतून तर आपण सर्व्हिसिंग करतो, वरतून सुद्धा आपण एक साबणीचा हात वगैरे मारून पुसून घ्यायचं. म्हणजे स्वच्छ राहतं आपल्या घरामध्ये, एकूण एक कानाकोपरा आपला स्वच्छ राहतो. माठाच्या बाजूला सुद्धा छान असं कोरडं करून घेतलं, माठ व्यवस्थित भरून ठेवला. आता माझी क्लिनिंग बघू शकतात. किचन काउंटर तर चमकतो आहे, टाईल्ससुद्धा देखील ट्रान्सपरंट तुम्ही बघू शकता छान चमकतो आहे.
भांडी छान इथेच ठेवते किचन काउंटरवर, म्हणजे संध्याकाळी लगेचच लावून देता येतात. आणि अशा पद्धतीने माझा हा रुटीन असतो रविवारचा. नेहमी रविवारचा असाच रुटीन असतो. बाहेरचं वातावरणसुद्धा खूप छान झालेलं होतं. तर कसं वाटलं आजचा रुटीन मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि खूप खूप सपोर्ट करा. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.